नमस्कार श्रोते हो, ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरचे लेख, कथा ऐकायला मिळतील आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील. आजचा लेख आहे डॉक्टर फॉर बेगर्स म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर अभिजित सोनावणे यांचा. पुण्यातली सोहम ट्रस्ट पुणे ही त्यांची संस्था रस्त्यावर याचना करणाऱ्या अनेक निराधार लोकांना अविरतपणे वैद्यकीय सुविधा पुरवत आहे. त्यांचाच हा नवीन वर्षातला पहिला लेख, टॅम प्लीज आणि व्हॉट कॅल खडू यू वॉट. मूळचा मी खेड्यातला, म्हसवड, तालुका माण, जिल्हा सातारा. लहानपणी ग्रामीण बाजाचे अनेक खेळ आम्ही खेळायचो. काट्यापानी, शिवणापानी, आणखी शेवटी पाणी लावलेले अनेक खेळ. लगोरी, हाबाधुबी, बॅट बॉल, क्रिकेट नाही हा, लपाछपी, चोर पोलीस, व्हॉट कॅल खडू. आज हे खेळ जवळपास नामशेष झालेत. दुर्दैव आजच्या लहान मुलांचं. तर हे सर्व खेळ व्यायाम घडवून आणणारे परंतु थकवणारे असायचे. या खेळांमध्ये मात्र एक सोय असायची. खूप थकलो, दमलो, धाप लागली तर उजव्या हाताची बोटं बंद करून मुठीवर जिभेनं चाटून थुंकी लावायची आणि सगळ्या पोरांना दिसेल अशा पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यांसमोर तो हात नाचवत टॅम प्लीज असं म्हणायचं. एखाद्या गर्भारबाईची काळजी घ्यावी तसे सगळे मित्र मग खेळ तात्पुरता थांबवून हाताला धरून कुठेतरी नेऊन काळजीपूर्वक बसवायचे. रिंगणाबाहेर बसून मग आपण त्यांचा खेळ, नाकावरचा शेंबूड उजव्या खांद्याच्या शर्टाला पुसत, आपल्या मापाची नसलेली चड्डी डाव्या हाताने सांभाळत पाहत राहायचं. थोड्या थोड्या वेळानं पोरं दुरूनच काय कस काय, बरं आहे ना र, अशा अर्थाची हातानं खूण करूनच विचारायचे. मी पण बरं आहे रे म्हणत हातानं खुणून त्याला सांगायचो. एकूण काय मस्त चाललं होतं आमचं. पुढे कितीतरी वर्ष टॅम प्लीज हा नेमका शब्द काय आहे मला माहिती नव्हता. त्यानंतर पुढे शहरातल्या शाळेतल्या खेळांमध्ये भाग घेतल्यावर टॅम प्लीज म्हणजे टाइम प्लीज असा या शब्दाचा नवा अर्थ मला कळला आणि मीच माझ्याशी हसू लागलो. टॅम प्लीज हा शब्द मी कितीतरी वर्ष डोक्यात आणि मनात कॅरी केला. साध्या एका शब्दाचा अर्थ कळायला मला किती वर्ष लागली. टाइम प्लीजचा आजच्या भाषेतला खरा अर्थ म्हणजे बाबांनो थोडा वेळ ब्रेक घेतो. असाच आणखी दुसरा शब्द नव्हे वाक्य, व्हॉट कॅल खडू यू वॉट. या खेळात आमच्यातलंच एक पोरग मुख्य म्होरक्या व्हायचं. खेळ सुरू झाल्यावर तो जीव तोडून विचारायचा, व्हॉट कॅल खडू यू वॉट. अर्थ माहिती नव्हता, परंतु सरावाने काय करायचं ते मात्र माहिती होतं. मग आम्ही पोरं लाल, हिरवा, पिवळा, निळा असं बोंबलत सुटायचो आणि या रंगाची वस्तू पळत, चड्डी सावरत, शेंबूड आवरत, जीवाचा आटापिटा करून शोधून आमच्या मोरक्याला आणून द्यायचो. आमचा हा मोगॅम्बो मग खुश व्हायचा. एखादं युद्ध जिंकल्यानंतर राजा सेनापतीकडे ज्या कौतुकाच्या नजरेने पाहत असेल तसा आमचा हा प्रमुख म्हणत राजा असल्यागत आम्हा एकेकाकडे आणि जमा झालेल्या वस्तूंकडे कौतुकाने पाहायचा. जसे काय आम्ही हिरे, माणिक, मोतीच गोळा करून आणलेत. त्यांनी असं काही कौतुकाने पाहिलं की जन्माला येऊन चीज झालं असा भाव आमच्या चेहऱ्यावर असायचा. खूप मज्जा यायची या खेळात. पुढे अनेक वर्ष लोटली. मी डॉक्टर झालो, लग्न झालं, सोहम नावाचा मुलगा झाला. व्हॉट कॅल खडू यू वॉट या शब्दाचा अर्थ मात्र कधी कळला नाही. सोहम असेल 7-8 वर्षाचा. त्यावेळी तो त्याच्या मित्रांसोबत खेळत होता आणि मी चहा पीत गॅलरीतून सहजच त्यांचा खेळ पाहत होतो. त्यात सुद्धा एक मुख्य मुलगा होता. सर्व मुलं त्याला कॅप्टन म्हणायची. या कॅप्टननी इतर मुलांना जोरात ओरडून विचारलं, व्हॉट कलर डू यू वॉन्ट. सर्व मुलं बोलली, ग्रीन, येलो, ऑरेंज. आणि या रंगाच्या वस्तू आणायला ते पळाले सुद्धा. ज्यांनी त्यांनी ज्या त्या रंगाच्या वस्तू आणून या कॅप्टनकडे सुपूर्द केल्या. कॅप्टननी सर्वांकडे कौतुकाने पाहिलं. आयुष्याचं जणू सार्थक झालं असा प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर त्यावेळी भाव होता. सोहम आणि त्याच्या मित्रांचा हा खेळ पाहून माझ्या हातातला कप मात्र डगमगला. मी अंतर्बाह्य शहारलो. अरे
हाच खेळ मी माझ्या 7व्या-8व्या वर्षी खेळलो होतो. हाच खेळ. खेळ तोच होता. हो तोच. व्हॉट कॅल खडू यू व्हॉट? व्हॉट कॅल खडू यू व्हॉट म्हणजे व्हॉट कलर डू यू वॉन्ट? बाप रे! हा मूळ शब्द असा होता तर. खरोखर मी शहारलो. कितीतरी वर्ष मी हा शब्द डोक्यात आणि मनात कॅरी केला होता. जुन्या कपाटात शोधायला जावं एक आणि मिळावं दुसरंच, जे खूप वर्षांपूर्वी हरवलेलं होतं आणि आज अचानक सापडावं असं त्या क्षणी मला वाटलं. मूळ इंग्रजीतला शब्द आमच्यासारख्या ग्रामीण मुलांपर्यंत येईपर्यंत इतका अपभ्रंशित झाला होता. एखादा नवीन शोध लागल्यानंतर एखाद्या सायंटिस्टला जेवढा आनंद होईल, तेवढा आनंद मला झाला. लहानपणीचे जेवढे मित्र संपर्कात होते त्यांना त्यांचे फोन नंबर विचारून त्या सगळ्यांना फोन करून मी या नवीन शोधाबद्दल सांगितलं. त्यावेळी गावंढळ दिसणारी, चड्ड्या सावरत फिरणारी खेडेगावातली ही पोरं माझे मित्र आज आर्मी, एअरफोर्स, पोलीस डिपार्टमेंटमध्ये अत्यंत वरिष्ठ पदावर आहेत. कोणी डेप्युटी कलेक्टर आहे, कोणी तहसीलदार, कोणी प्रांत, कुणाच्या स्वतःच्या कंपन्या आहेत तर कुणाचे कारखाने. या सगळ्यांचा मला सार्थ अभिमान आहे. जेव्हा या मित्रांना मी या नवीन शोधाबद्दल सांगितलं, तेव्हा "आईला, अभ्या खरंच की राव" अशी जवळपास सर्वांची प्रतिक्रिया होती. यापैकी खूप जणांनी इतक्या उशिरा संपर्क केल्याबद्दल ठेवणीतले शब्द जे फक्त मित्र वापरू शकतो, ते शब्द वापरून माझा यथोचित सन्मान केला. बऱ्याच वर्षानंतर ऐकलेल्या आपुलकीच्या या शब्दांनी मी गहिवरून गेलो. लहानपणीच्या एका छोट्याशा आठवणींमुळे आम्ही अनेक मित्र पुन्हा एकदा जोडले गेलो. इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्ती पुन्हा लहान होऊन 7-8 वर्षाच्या बालिश झाल्या. तर या वाक्याचा अर्थ कळायला अख्खी एक पिढी गेली. खेळ तोच, फक्त भाषा बदलली. भाव तोच, फक्त वेळ बदलली. अर्थ तोच, पण समजण्यासाठी एक पिढी उलटली. या जुन्या आठवणींच्या निमित्ताने एक विचार डोक्यात आला. आजही आपण असे कितीतरी शब्द, किती वाक्य डोक्यात आणि मनात घेऊन फिरत असू, ज्याचा मुळात अर्थ वेगळा आहे, आपण समजतोय वेगळा आणि आजही आपल्याला तो खरा शब्द किंवा त्याचा खरा अर्थ समजलेलाच नाही. असंही असू शकेल ना, एखाद्या व्यक्तीने आपल्या समोर किंवा आपल्या माघारी एखादा शब्द बोलला असेल, एखादं वाक्य बोललं असेल, परंतु या शब्दाचा किंवा वाक्याचा अपभ्रंश होऊन चुकीचा अर्थ निघून आपल्या मनात ते रुतून बसलं असेल काट्यासारखं. आणि त्यामुळे आपण त्याचा राग, द्वेष, तिरस्कार इतकी वर्ष डोक्यात आणि मनात घेऊन फिरत असू. असंही असू शकेल ना, तो बोललेली भाषा वेगळी असेल, आपल्याला समजली ती भाषा वेगळी असेल. असंही असू शकेल, तो बोललेली लिपी वेगळी असेल आणि आपण समजलो ती लिपी वेगळी. त्याला म्हणायचं वेगळंच असेल आणि आपण समजलो ते वेगळंच असेल. माऊली, नवीन वर्ष उजाडलंय. या नवीन वर्षात चला ना, मनात रुतलेल्या, कुणीतरी कधीतरी बोललेल्या जुन्या शब्दांना फेकून देऊया. सर्व अर्थ समजलेत असं गृहीत धरूया. कुणाबद्दलचा राग, द्वेष, तिरस्कार टाकून देऊया आणि त्याला प्रेमाने हातात हात धरून विचारूया, व्हॉट कॅल खडू यू व्हॉट? अरे, तुला कोणता रंग हवाय? त्याला कोणता रंग हवाय हे त्याच्या डोळ्यात, त्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या समाधानात, ओठांच्या हसणाऱ्या कोनात दिसेल आपल्याला. तोच रंग आपल्या हृदयात जपून तुटलेली नाती पुन्हा जोडत या नवीन वर्षाचं स्वागत करूया. आयुष्यात आजपर्यंत आपण खूप धावलो, अजूनही धावतोय. कधीतरी दमलो, थकलो तर चला, उजव्या हाताची मूठ बंद करून त्याला थुंकी लावून स्वतःलाची मूठ दाखवत कधीतरी टाइम प्लीज म्हणत विसावा घेऊया. श्रोते हो, तुमच्या लहानपणी सुद्धा असे काही शब्द असतील ना, की ज्याचे अर्थ तेव्हा उमगलेच नाहीत आणि आत्ता मात्र समजतायत. खेळच कशाला, काही विचार सुद्धा जे आपल्याला तेव्हा उमगले नाहीत आणि आता त्यांचे अर्थ कळतायत, तेव्हा हसू येतंय किंवा वाईटही वाटतंय. असं काही असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा.